आई, तू इथं काय करतेस? मगाशी तर अंगणात आवरावर करत होतीस. होय ग, पण काम करताना नेमका पाय मुरगळला आणि त्याच वेळी तिथं महिपती आला म्हणून वाचले मी. पण मग समधी कामं तशीच खोळंबली. बाहेरची कामं तशीच राहिली आहेत का ग? महिपती करतोय. महिपती? हा ग आई, अंगण झाडणं, ते आवरणं, सजावट करणं, रांगोळी काढणं, हे सगळं त्याला थोडी जमणार आहे. अगं तोच म्हणाला समद करतो म्हणून. तो इतर पोरांसारखा नाही, वेगळाच आहे तो. घरात राबणाऱ्या समध्या बायकांबद्दल त्याला लई काळजी आहे, लई चांगले विचार आहे त्याचे. त्यानंच पाठवलं मला आत. म्हणला आराम करा, मी करतो समद. लाव लाव, अजून जोर लाव. अयो असुर नरेश, दमली की हो मी. अजून किती जोर लाव म्हणते मी. अयो हे काय हो, तुमच्यामुळे झालं बघा. नाही नाही नाही, माझ्याच मुळे झालं, आता तुमच्यामुळे नाही. असुर नरेश, मी काय म्हणत होते, ते थोडी तरी मदत करायची होती ना. तुमचं सगळं काम मीच केलं बघा. हे अंगण सुद्धा साफ झालं, सगळ्या फुलांच्या माळा सुद्धा लावून झाल्या की हो. आणि तो गोठा, तो गोठा सुद्धा साफ केला बघा मी. ही बायकांची कामं मी करावी असं वाटत होतं तुला? यासाठी आलोय का मी इथे? नाही नाही, बरं राहू द्या. असुर नरेश, खूप दमले की हो मी जाते बघा आता. हा, जातेस कुठे? अजून बरंच काम बाकी आहे. अयो काय? अर्धवट काढलेली रांगोळी तशीच आहे. अयो असुर नरेश, मी काय म्हणते, खूप खूप थकायला झालंय हो. तर त्यात आणखीन रांगोळी. थोडा वेळ बसते बघा, जरा दम खाते मी. हा, बसायचं नाही. सगळी कामं होईपर्यंत बसायचं नाही, नाहीतर करते पूर्ण करते रांगोळी. बघू कुठे लागले, दाखव जरा. जगदंबा, अगं पाय अजिबात दुखत नाहीये. खरंच
बरा झाला ग? काय केलंस तू? पाय कसा बरा झाला? खरंच जगदंबा, तुझ्या हाताला आधीपासूनच गुण आहे बघ. आई, असं काहीही नाहीये. कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक गाठ झाली असेल. आता पायाला आराम मिळालाय ना. चल, आपण बाहेर जाऊ. महिपती एकटाच काम करतोय, त्याला काही मदत लागणार आहे का बघू. नाही. अहो काकू, तुम्ही इथे कशाला आलात? तुमचा पाय दुखतोय ना? नाही रे, आता ठीक आहे माझा पाय. बरा झालाय. बर ठीक आहे. हे सांगा बरं कसं दिसतंय? अरे वा, लई झाक दिसते रे. तुझ्यासारखा लेक प्रत्येक आईला मिळायला पाहिजे. आणि तुझ्यासारखा लेक भेटायला लई भाग्य लागतं बघ. अहो काकू, तुम्ही जरा जास्तच कौतुक करताय आता. नाही महिपती, आई जे बोलतेय ते अगदी खरंय. तू खरंच खूप सुंदर आणि नीटनेटकं सजवलंयस. अयो, यांनी काय केलंय? सगळं काम मी केलं की हो. सजावट मी केली आणि भाव खायला हे असुर नरेश. नुसते बसून होते तरी बी कसे मिरवतायत बघा. काकू, अहो मी खरंच एवढं काही केलं नाहीये. अरे वा, झाली समधी तयारी. अव, बघितलं का? हे समद महिपतीनं केलंय बर का. मी तयारी तर केली, पण हे सगळं चाललंय कशासाठी? घरी पाहुणे येतात मला भेटायला. आपण मध्यंतरी गावासाठी जे काही केलं त्याबद्दल त्यांना जाणून घ्यायचं. चला बाकीची तयारी करूया. हा, तिच्या लग्नासाठी लोक येणार आहेत हे स्वतः जगदंबालाही माहित नाहीये. चला, आता हा जो डाव मी मांडलाय त्यात आणखी मजा येणार. प्रभो, आता मी तुमच्या पुढे काय बोलणार? त्यात तुम्ही तर सदैव माझ्या थट्टेच्या मनस्थितीतच असता. नंदी, मी कधी केली तुझी थट्टा? जाऊ देत, पण तुम्हाला जर असं वाटत असेल की हे सगळं आपोआप घडून येईल आणि जगदंबाच्या या लग्नात विघ्न निर्माण होईल, तर मी त्यावर काही बोलणार नाही. पण प्रभो, तुम्ही एक गोष्ट विसरू नका. कुठली गोष्ट? हीच की महिपती सुद्धा याच गावात आहे आणि तो महिषासुराचा अंश आहे. महिषासुर सुद्धा जगदंबाच्या या लग्नात विघ्न आणण्याचा प्रयत्न करेल आणि त्याची मात्र फार मोठी किंमत मोजावी लागेल. नंदी, तुझी चिंता साहजिक आहे, पण मी पुन्हा आठवण करून देतो. आपण इथे जगदंबासाठी आलो आहोत. आदिशक्तीला दिलेल्या वचनानुसार जोवर माझी नितांत आवश्यकता भासत नाही तोवर मी या खेळात काहीही करणार नाही. प्रभो, मी ओळखतो तुम्हाला. आदिशक्तीला दिलेलं वचन सुद्धा
तुम्ही सोयीस्कररित्या वापरता. कधी कधी वाटतं तुम्ही जे आत्ता बोलताय, जे वागताय, तेही दिसतं तसं नाहीये. त्यामागेही तुमची काहीतरी गुप्त योजना आहे. हे बघा, आलो आपण भिंगार गावात. इथून तुम्ही सरळ गेलात की जगदंबाचं घर. हो, तुम्ही एवढी मदत केली, तुमचं नाव तरी सांगा. माझं नाव शिवा. बरं चला, मला माझ्या कामाला जायला हवं. तुम्ही पुढे जा. तुमचं खूप आभारी. हा काय प्रकार आहे? इथे सुद्धा महादेव आणि तिथे सुद्धा. मी ज्यांच्या बरोबर होतो ते माझे खरे प्रभू आहे, हे मला ठाऊक आहे. पण हा कोण आहे तो? हे काय प्रकरण आहे? नाही, मला बघावंच लागेल. जनक बाबांचं घर हेच का? वय वय, या ना. मीच जनक. नमस्कार, मी राजाराम आंबिके. ही माझी बायको आणि हा माझा मुलगा केशव. हा, नमस्कार नमस्कार. आलं माझ्या लक्षात. गंगाई, अगं पाहुणे आलेत. वाय वाय, मी आलेच. हा, हा आमच्या गावातला पोरगा आहे. याचं नाव महिपती. नमस्कार. केशवराव, जरा पुढे या ना. या आत या. लहानसच घर आहे आमचं. तेलाचा व्यापार करतो मी. तुमचा प्रवास कसा झाला? वाटेत काही त्रास तर नाही झाला ना? त्रास काही नाही झाला. तुमच्या गावातील एक जण आमच्या बरोबर होता, त्यानेच आम्हाला तुमचं घर दाखवलं. कोण होतं तुमच्या बरोबर? शिवा. बरंच काही सांगितलं त्याने तुमच्याबद्दल, तुमच्या जगदंबाबद्दल. होय का? शिवा कसा काय भेटला तुम्हाला आणि तो तुमच्या गावात कसा आला? ते काय माहित नाही, जवळपास आम्हाला वाट दाखवण्यासाठीच आला होता असंच म्हणा ना.
अरे हा आत्ता तर इथं होता, असा कसा अचानक गायब झाला? शिवाचं असू द्या, तुम्ही आमच्या लेकीला जगदंबाला भेटायला आलात ना, तिला भेटा. हो, म्हणजे काय, तिला भेटायला तर खूप आतुर आहोत आम्ही. वय वय, मी आणते तिला. जगदंबा, जगदंबा. बघितलं का, हिला लग्नासाठी स्थळ सांगून आलंय. मुलाकडची माणसं भेटायला आले, त्यांच्यासमोर कसं जावं? एखादी उपवर पोरगी असती तर कशी आली असती? लाजत, खाली मान घालून. पण ही बघा, अयो नंदलाल भाऊ, तुम्ही इथे काय करताय म्हणतो तुम्ही? आणि असे गोंधळलेले का दिसताय हो ते? अयो, कुणाला शोधताय हो? हा, काय झालं? नाही, काही नाही. हे काहीतरी विचित्र घडत आहे. प्रभूंना त्वरेने सांगायला हवं. तुम्ही लई लांबून दमून आला आहेत आणि पाणी बी प्यायला नाहीत. जेवण तयारच आहे, आपण जेवण करून घेऊ आणि मग समजा बोलता येईल. हा, चला. थांबा. आम्ही पहिला जगदंबाला प्रश्न विचारणार आहोत. तिने त्याची उत्तरं दिली तर मगच आम्ही तुमच्या घरातल्या पाण्याला तोंड लावू. आता यांच्या प्रश्नांनी होणार जगदंबाची सत्व परीक्षा. तिचा काय निकाल लागणार हे मला सुद्धा पाहायचंच आहे. शिवा, हरले का किती काम करशील तू? आमच्या शेतातलं गवताचं समद पार इथं आणून ठेवलं असतं. माझं निम्म काम हलकं केलंच बघ. बर, आता जेवल्या बिगर जायचं नाही बरं का? अहो त्यात काय सदाभाऊ, आपल्या माणसांनीच एकमेकांना मदत करायला हवी ना. अरे पण थोडी थोडकी मदत थोडीच केलीस. अर्धा दिवस गेला बघ यात तुझा. असू द्या सदाभाऊ, उलट मला पुण्य मिळालं. बर, धन्यवाद. प्रभू, प्रभू, अहो भयंकर असं अघटित काहीतरी घडतंय. माझ्या मनात जी शंका होती ना, तीच सत्यात उतरताना दिसते. प्रभू, सगळे असुर मिळून काहीतरी भीषण योजना आखत आहेत. कुठली योजना? काय झालंय नक्की? प्रभू, अहो आताच मी एक खूप विचित्र अशी गोष्ट पाहून आलोय. कोणीतरी तुमचं रूप घेऊन गावात फिरत आहे. काय काय सांगतोयस नंदी? हो, अहो मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. मी त्याचा पाठलाग देखील केला, पण तो माणूस अचानक कुठेतरी नाहीसा झाला.
पण माझं रूप घेण्याचं कारण काय? त्याला नेमकं काय करायचं असेल? तेही माहित नाही, पण तुमच्या रूपातला तो माणूस गावात नवीन आलेल्या पाहुण्यांसोबत फिरत होता. कोण पाहुणे? प्रभो, त्यांना कधी पाहिलेलं नाहीये, नवीन आहेत ते गावात. पण आज गावात एकच पाहुणे येणार होते, ते म्हणजे जगदंबाला पाहायला येणारे पाहुणे. जगदंबाला बघायला येणाऱ्या पाहुण्यांबरोबर हा माझ्या रूपातला माणूस नक्की काय करत होता? काय असेल त्याचा डाव? कसले प्रश्न विचारणार आहात तुम्ही? ही कसली परीक्षा? आई अगं ठीक आहे, त्यांना मला जे काही विचारायचं ते विचारू देत ना, मी तयार आहे. एवढं लांबून ते माझ्यासाठी इथं आलेत, होऊ देत त्यांचं समाधान.